कडेगाव जिल्हा परिषद 4 गटात काँग्रेस सध्या आघाडीवरती आहे। कडेगाव जिल्हा परिषद 4 गटामध्ये काँग्रेस आघाडीवर आहे। कडेगाव पंचायत समिती 7 जागांवरती काँग्रेस सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। तर इकडे येलूर जिल्हा परिषद भाजपच्या हर्षदा महाडिक या विजयी झाल्याची माहिती तर समोर आलेली आहे। आपण बघतोय महत्त्वाच्या या सगळ्या अपडेट्स हळूहळू समोर येताना दिसत आहेत। कडेगाव जिल्हा परिषद 4 गटात काँग्रेस सध्या आघाडीवरती आहे। काँग्रेससाठी इकडे जे चांगलं सध्या आत्ताची वेळ बघायला मिळते। आणि पुन्हा एकदा न्यूज 18 मराठीच्या स्क्रीनवरती ट्रॅक्टर काय अपडेट घेऊन आले बघा। ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवरचं अपडेट असं सांगतंय की कडेगाव जिल्हा परिषद 4 गटात काँग्रेस आघाडीवरती आहे। गावकी भावकीची सगळी निवडणूक घरटी मतदान प्रत्येकाच्या लक्षात असतं, ते मोजलं जातं। कडेगाव पंचायत समितीमध्ये 7 जागांवर काँग्रेस, तर येलूर जिल्हा परिषदेमध्ये भाजपच्या हर्षदा महाडिक यांनी विजयी गुलाल जो आहे तो उधळलेला आहे। त्याच्यामुळे आघाडी पिछाडी ही स्पष्ट होते। साधारण पुढल्या तासाभरात जवळपास सगळेच निकाल हे स्पष्ट झालेले असतील। विशाल, आपण पुन्हा एकदा कृष्णा काठावरती जाऊया, कारण सांगलीची आकडेवारी आता पुन्हा एकदा बदललेली। आपण बघतोय भाजप 6 जागांवर आघाडीवर आहे, शिवसेना 5 जागांवर आघाडीवर आहे, राष्ट्रवादी 1, शरद पवारांची राष्ट्रवादी आता आकडेवारी बदललेली दिसते, 3 जागांवरती आघाडीवर आहे। तर काँग्रेस मात्र अजून सुद्धा 1 वरती आपल्याला दिसतंय आणि इतर अपक्ष हे सुद्धा 1 ठिकाणी आघाडीवरती आहे। मात्र इकडे जर बघितलं तर भाजप अजून सुद्धा पुढे आहे। भाजप 6 जागांवरती भाजपाची आघाडी बघायला मिळते। भाजपाच्या अगदी पाठोपाठ शिंदेची शिवसेना आपल्याला 5 जागांवरती बघायला मिळते। त्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी 3 जागांवर, आणि आपण बघतो आता जल्लोष सुद्धा अनेक ठिकाणी सुरू झालेला आहे। भाजपचे सातपुते नावाचे उमेदवार जे ते विजय झाल्याचं आपण बघतोय। विजयी गुलाल उधळत असताना दंड देखील त्यांनी थोपटलेत। भाजपची आघाडी एकूणच आतापर्यंतची सगळ्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या निकालाची आघाडी जर लक्षात घेतली तर यात भाजपची आकडेवारी ही मोठी दिसून येते। पण मध्ये खातं उघडलेलं आहे। सुपडा साफ मध्ये भारतीय जनता पार्टीचा सुपडा साफ करणारी अवलाद अजून जन्माला यायची। तेवढ्याने म्हणलं इथलं भाजप संपत नसतं, इथलं भाजप हे ताकदीने उभा करायचं काम राम सातपुतेने केलेलं आहे। पाटलाचा घरातला उमेदवार आम्ही पंचायत समितीला पाडला, जिल्हा परिषदला जानकरचं पोरग पाडलं। राज्याचे नेते देवाभाऊ जयाभाऊ यांचा हा विजय आहे, आणि यामुळे हा विजय मी या ठिकाणी इथल्या जनतेच्या चरणी समर्पित करतो। इथल्या जनतेला त्या ठिकाणी विश्वास देतो, तुम्ही जो विश्वास आमच्यावर टाकलाय त्याला कधीही तडा जाणार नाही। लोकसभा आणि विधानसभेचा एकत्रित कार्यक्रम आम्ही केलेला आहे। मध्ये खातं उघडलेलं आहे। सुपडा साफ तर भाजपचे नेते आमदार राम सातपुते यांनी दंड थोपटलेले आहेत, कारण त्यांच्या नेतृत्वात आपण जर पाहिलं ही निवडणूक इथली पार पडत होती आणि जास्तीत जास्त उमेदवारांनी मिळवलेला विजय लक्षात घेता आम्ही इतर पक्षांचा सुपडा साफ केल्याची भावना राम सातपुते यांनी दंड थोपटत व्यक्त केलेली आहे। त्याच्यामुळे कुठे विजयाचा गुलाल आणि हलगीचा आवाज जो आहे तो जोरदार रंगताना दिसतोय, तर कुठे अर्थातच निकालाची प्रतीक्षा आहे। सगळ्यांच्या मनात धाकधूक आहे आणि काही उमेदवारांच्या पोटात तर गोळा आलेला आहे। अशा सगळ्या परिस्थितीत काय निकाल लागतोय, कारण आघाडी पिछाडी कायम आहे। पण यामध्ये राम सातपुते यांनी मात्र त्यांच्या नेतृत्वात असणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समित्या राखल्याचं आपण बघतोय।